नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज। सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज। सातारा सांगली विधान परिषदेचा महासंग्राम। आकडे महायुतीच्या बाजूने, पण राजकारणात आकडेच जिंकतात का? संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे। महायुतीचे धैर्यशील कदम, महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात थेट सामना रंगणार आहे। उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुकांनी माघार घेतल्याने आता निवडणुकीचा खरा रणसंग्राम सुरू झाला आहे। कोण आहेत मैदानातील तीन शिलेदार? खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगीचे धैर्यशील कदम, महायुती व भाजपचे अधिकृत उमेदवार। माण तालुक्यातील वरकुटे मलवडीचे अभयसिंह जगताप, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार। सातारा शहरातील गोडोलीचे किशोर धुमाळ अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात। अर्ज माघारीनंतर या तिघांमध्येच अंतिम लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। निवडणुकीचे सर्वात मोठे शस्त्र आकडेवारी। या निवडणुकीत सुमारे 895 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। पक्षनिहाय संख्याबळाचा अंदाज पाहिला तर भाजप 345, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 211, शिवसेना 111, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 119, काँग्रेस 75, इतर व अपक्ष 31। याचा अर्थ महायुतीची संभाव्य एकत्रित ताकद तब्बल 667 मतांपर्यंत पोहोचू शकते, तर महाविकास आघाडीची ताकद सुमारे 194 मतांपर्यंत मर्यादित दिसते। त्यामुळे कागदोपत्री पाहता धैर्यशील कदम यांचे पारडे जड असल्याचे चित्र आहे। पण निवडणूक फक्त आकड्यांची नसते। राजकीय जाणकारांच्या मते ही निवडणूक केवळ गणिताची नाही तर केमिस्ट्रीची आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेकदा पक्षनिष्ठेपेक्षा स्थानिक संबंध, वैयक्तिक संपर्क, गटबाजी आणि क्रॉस वोटिंग निर्णायक ठरते। त्यामुळे मतदारसंख्या जास्त असली तरी प्रत्येक मत सुरक्षित राहील याची हमी कोणताही पक्ष देऊ शकत नाही। सांगली ठरवणार का खेळ? राजकीय विश्लेषकांच्या मते सातारा जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व स्पष्ट दिसते, मात्र सांगली जिल्ह्यातील काही स्थानिक समीकरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावामुळे महाविकास आघाडीला आशा आहे। त्यामुळे ही निवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार राहणार असल्याचे मानले जात आहे। अपक्ष किशोर धुमाळ किती परिणाम करणार? या निवडणुकीतील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ। विजयासाठी आवश्यक संख्याबळ त्यांच्या बाजूने नसले तरी काही नाराज मतदार आणि स्थानिक पातळीवरील वैयक्तिक संबंध यामुळे ते मतांचे विभाजन करू शकतात आणि अनेकदा निवडणुकीचा निकाल जिंकणाऱ्या उमेदवारापेक्षा मते फोडणारा उमेदवार ठरवत असतो। शंभूराज देसाईंची एंट्री आणि महायुतीला दिलासा। शिवसेनेचे इच्छुक उमेदवार तानाजी पाटील यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर महायुतीतील नाराजी कमी झाल्याचे मानले जात आहे। त्यामुळे महायुती आता एकसंघ असल्याचा संदेश देण्यात यशस्वी झाली आहे। अंतिम प्रश्न, आकड्यांच्या बळावर धैर्यशील कदम विधान परिषदेत जाणार? महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप राजकीय चमत्कार घडवणार की अपक्ष किशोर धुमाळ सर्व समीकरणांना हादरा देत धक्कादायक निकालाची नांदी ठरणार? आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्राची नजर सध्या एका जागेवर खेळली आहे, सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीवर।